नमस्कार सर्वांना. रोज सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, शौचालयात बराच वेळ बसूनही समाधान होत नाही, तर ही समस्या फक्त पाणी कमी प्यायल्यामुळे असेल असे नाही. आपल्या रोजच्या काही छोट्या चुका देखील यामागे असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पोट साफ होण्यासाठी 28 सोपे उपाय आणि शेवटच्या टिपकडे विशेष लक्ष द्या. टिप नंबर 1. उठल्यावर लगेच कोमट पाणी. सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी हळूहळू प्या. यामुळे शरीराला द्रव्य मिळतो आणि काही लोकांमध्ये आतड्याची हालचाल होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 2. पाणी कमी पिण्याची चूक करू नका. दिवसभर पुरेसे पाणी न घेतल्यास मल कडक होऊ शकतो. त्यामुळे तहान लागेपर्यंत थांबण्याऐवजी दिवसभर नियमितपणे पाणी प्या. टिप नंबर 3. नाश्ता टाळू नका. नियमित वेळेवर नाश्ता केल्याने काही लोकांमध्ये आतड्याची नैसर्गिक हालचाल होण्यास मदत होते. टिप नंबर 4. पपई आहारात घ्या. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे ती संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्याने पचनक्रियेला मदत होऊ शकते. टिप नंबर 5. पेरू खा. पेरू सारख्या फळांमध्ये फायबर असते. योग्य प्रमाणात फळे खाल्ल्याने मल मऊ राहण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 6. भाजीशिवाय जेवण करू नका. पालक, मेथी, गाजर, भोपळा, बीन्स यांसारख्या भाज्या आहारात वाढवा. टिप नंबर 7. ज्वारी, बाजरीचा वापर करा. ज्वारी, बाजरी आणि ओट्ससारख्या संपूर्ण धान्यामध्ये फायबर असते. मात्र फायबर वाढवताना पाणीही पुरेसे घ्या. टिप नंबर 8. डाळी, कडधान्ये वाढवा. मूग, मसूर, हरभरा आणि इतर कडधान्ये फायबरचे चांगले स्रोत आहेत. टिप नंबर 9. भिजवलेला मनुका. रात्री काही मनुका पाण्यात भिजवून सकाळी खाता येतात. मनुक्यामधील फायबर काही लोकांना बद्धकोष्ठतेमध्ये मदत करू शकते. टिप नंबर 10. अंजीर. अंजीरमध्ये फायबर असते. भिजवलेले अंजीर आहारात योग्य प्रमाणात घेण्याचा पर्याय आहे. टिप नंबर 11. अळशीच्या बिया. बारीक केलेल्या अळशी थोड्या प्रमाणात दही किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून घेता येते. त्यात फायबर असते. टिप नंबर 12. चिया बिया. चिया बिया पाण्यात भिजवून आहारात घेता येतात. त्या घेताना पुरेसे द्रव पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. टिप नंबर 13. रोज थोडे चालणे. दररोज 20-30 मिनिटे चालण्याची सवय लावा. नियमित शारीरिक हालचाल आतड्यांच्या हालचालींना मदत करू शकते. टिप नंबर 14. सकाळी हलके स्ट्रेचिंग. सकाळी काही मिनिटे हलके स्ट्रेचिंग किंवा योगासने करण्याची सवय लावा. टिप नंबर 15. शौचाची इच्छा दाबू नका. शौचाची इच्छा झाली आणि आपण ती वारंवार दाबली तर नियमित शौचाची सवय बिघडू शकते. टिप नंबर 16. रोज एकच वेळ ठरवा. दररोज साधारण एकाच वेळी शौचालयात जाण्याची सवय लावल्याने नियमित दिनचर्या तयार होण्यास मदत होऊ शकते.
टिप नंबर 17, नाश्त्यानंतर प्रयत्न करा. काही लोकांमध्ये जेवल्यानंतर आतड्याची नैसर्गिक हालचाल वाढते. त्यामुळे नाश्त्यानंतर शांतपणे शौचालयात जाण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 18, शौचालयात घाई करू नका. घाईघाईने उठण्याऐवजी शरीराला नैसर्गिकरित्या शौच होण्यासाठी थोडा वेळ द्या. टिप नंबर 19, पायाखाली छोटा स्टूल. शौचालयात बसताना पायाखाली छोटा स्टूल ठेवल्याने बसण्याची स्थिती अधिक आरामदायक होऊ शकते. टिप नंबर 20, मोबाईल घेऊन जास्त वेळ बसू नका. शौचालयात मोबाईल पाहत बराच वेळ बसण्याची सवय टाळा. टिप नंबर 21, मैद्याचे पदार्थ कमी करा. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेले कमी फायबरचे पदार्थ कमी करून त्याऐवजी संपूर्ण धान्ये, भाज्या आणि फळे वाढवा. टिप नंबर 22, तळलेले पदार्थ कमी करा. सतत फास्ट फूड आणि अति तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरचे संतुलित जेवण घ्या. टिप नंबर 23, फायबर अचानक वाढवू नका. एकदम भरपूर फायबर घेतल्यास गॅस आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. फायबर हळूहळू वाढवा. टिप नंबर 24, फायबर सोबत पाणीही वाढवा. फायबर वाढवून पाणी कमी घेतल्यास उलट त्रास होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा समतोल ठेवा. टिप नंबर 25, दिवसभर बसून राहू नका. बराच वेळ सलग बसण्याऐवजी मध्येच उठून काही मिनिटे चालत राहा. टिप नंबर 26, ताण कमी करा. ताण आणि अनियमित दिनचर्येमुळे पचनाच्या सवयीवर परिणाम होऊ शकतो. ध्यान, खोल श्वास किंवा शांत चालण्याचा सराव करा. टिप नंबर 27, इसबगोलचा विचार. बद्धकोष्ठतेमध्ये इसबगोल उपयोगी ठरू शकतो, मात्र तो भरपूर पाण्यासोबत घ्यावा आणि नियमित वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेणे योग्य आहे. टिप नंबर 28, वारंवार त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. पोट साफ न होण्याची समस्या सतत राहत असेल किंवा रक्तस्राव, तीव्र पोटदुखी, उलटी, ताप किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे असतील तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, पोट साफ होण्यासाठी फक्त एखादा एक उपाय करण्यापेक्षा पाणी, फायबर, योग्य आहार आणि नियमित हालचाल या चारही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला यापैकी कोणता उपाय उपयोगी वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच आरोग्यदायीची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.